निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक चौधरी घेऊन आलो आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ. आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथून महाराष्ट्राच्या इतिहासाचं सुवर्ण पान लिहिलं गेलं. एका आईच्या स्वप्नाला जिथून सुरुवात झाली, ज्या मातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या पवित्र आणि ऐतिहासिक किल्ल्यावर म्हणजेच शिवनेरीवर. शिवनेरी किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जुन्नर शहरामध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच आपल्याला असे भव्य प्रवेशद्वार बघायला मिळते. प्रवेशद्वारातून थोडंसं पुढे आलं की समोरच शिवजन्मभूमी जुन्नर हा देखावा व छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक आपल्याला बघायला मिळते. स्मारकाजवळून डाव्या बाजूने जाणारा रस्ता हा थेट किल्ल्याकडे जातो. चला तर मग आपण बघूया आज शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 17व्या शतकातील तो काळ अत्यंत धाकधुकीचा होता. संपूर्ण महाराष्ट्र आदिलशाही, निजामशाही व मोगल यांच्या आक्रमणांनी होरपळून निघाला होता. त्याचवेळी शहाजीराजे भोसले निजामशाहीला वाचवण्यासाठी मुघलांशी झुंज देत होते. अशा प्रकारचे असुरक्षित वातावरण असल्यामुळे जिजाऊंच्या संरक्षणासाठी शहाजीराजांनी शिवनेरी हा किल्ला निवडला. त्यावेळचे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार हे श्री विजयराज हे होते. भोसले घराण्याचे नातेवाईक असल्यामुळे जिजाऊंच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. शेवटी तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला आला होता. संपूर्ण किल्ल्यावर नगाऱ्यांचा आवाज झाला. किल्ल्यावर आनंद झाला. सनई चौघडे वाजू लागले. या अंधारलेल्या महाराष्ट्रात प्रकाशाचा किरण घेऊन एका युगपुरुषाचा जन्म झाला, जो पुढे जाऊन रयतेचे स्वराज्य स्थापन करणार होता. किल्ल्याच्या पायथ्याला अशा प्रकारची दुकानं आहेत, जिकडे आपल्याला पाणी, लिंबू सरबत किंवा खाण्याचे काही पदार्थ अगदी सहज मिळू शकतात. किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्लास्टिक बंदी असल्यामुळे किल्ल्यावर जर आपण प्लास्टिकची पाणी बॉटल घेऊन जात असेल तर छोट्या पाणी बॉटलचे 20 रुपये तसेच मोठ्या पाणी बॉटलचे 50 रुपये डिपॉझिट जमा करावे लागते व आपण रिटर्न आलो की आपल्याला ते परत भेटते. गडावर जाताना एकूण 7 दरवाजे लागतात. अलीकडेच युनेस्कोने जाहीर केलेल्या यादीत शिवनेरी किल्ला देखील आहे. पुरातत्व खाते व सरकारने विशेष लक्ष दिल्यामुळे गडावरील पायऱ्या व इतर वास्तू चांगल्या स्थितीमध्ये आहेत. सात दरवाजांपैकी सर्वात पहिला असणारा म्हणजे महादरवाजा. हा गडाचा पहिला व अतिशय भक्कम असा दरवाजा आहे, म्हणून याला कदाचित महादरवाजा असे बोलले जात असेल.
महादरवाजामधून आत आल्यावर रस्त्याच्या दुतर्फा छान अशी झाडे लावलेली आहेत व मोकळ्या जागेत गार्डन देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष सावली व विश्रांतीची सोय ही करण्यात आलेली आहे. हा आहे गडाचा दुसरा म्हणजेच गणेश दरवाजा. हा दरवाजा बहमनी कालखंडातील बांधकामाचा एक उत्तम नमुना मानला जातो. अतिशय भक्कम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून बांधलेला आहे. दरवाजाच्या कमानीवर शरभ या काल्पनिक प्राण्याची चित्रे म्हणजे शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. शरभ म्हणजे हत्ती आणि सिंह यांचे मिश्रण असलेला एक शक्तीचे प्रतीक मानला जाणारा प्राणी आहे, जो गडाच्या संरक्षणाचे संकेत देतो. गडाच्या वरच्या बाजूला कातळ खडकावर बांधलेली तटबंदी बघून देखील गड किती सुरक्षित होता किंवा आजही आहे हे आपल्याला समजते. गणेश दरवाजापासून 5 मिनिटे पुढे चालत आलं की किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा तिसरा दरवाजा लागतो, ज्याचे नाव पीर दरवाजा असे आहे. या दरवाजाची कमान देखील अतिशय मजबूत आहे आणि बांधकाम देखील थोडेसे वेगळे आहे, जेणेकरून शत्रूला सहजासहजी आतमध्ये प्रवेश मिळू नये अशा प्रकारची बांधकाम शैली या दरवाजाची बघायला मिळते. पीर दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केला की खालच्या बाजूला सुंदर बगीचे बनवलेले आहेत. त्यामध्ये आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली बघायला मिळते. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. विश्रांतीसाठी सुंदर अशी जागा बनवण्यात आलेली आहे. शिवनेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे व चांगल्या पद्धतीने देखभाल केल्यामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असलेली इकडे बघायला मिळते. शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला संपूर्ण किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत गजबजलेला असतो. गडावर पोवाडे, तलवारबाजी सारखे मर्दानी खेळ देखील असतात. ढोल ताशांचा आवाज दुमदुमत असतो. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील शिवभक्त हा देखणा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी येतात. या आहेत पूर्वीच्या काळातील दगडात कोरून बनवलेल्या पायऱ्या, ज्या बदलत्या काळानुसार झिजलेल्या दिसतात. बगीचे, कातळात कोरलेल्या पायऱ्या बघत बघत पुढे आलं की आपण पोहोचतो चौथ्या म्हणजेच शिवाई दरवाजामध्ये. गडावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून या दरवाजाला शिवाई दरवाजा हे नाव देण्यात आले आहे. या दरवाजाचे बांधकाम भक्कम व सुंदर आहे. दोन्ही बाजूला देवट्या आहेत. इकडे नेहमीच थंड वातावरण असते. चालून चालून थकला असाल तर विश्रांतीसाठी ही चांगली जागा आहे. शिवाई दरवाजातून वर चालून आलं की लगेचच उजव्या बाजूने शिवाई देवीच्या मंदिराकडे जाता येतं. नवसाला पावणारी देवी म्हणून देखील शिवाई देवी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या आधी जिजाऊ साहेबांनी देखील या देवीला नवस बोलला होता व महाराजांच्या जन्मानंतर या देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी हे ठेवण्यात आले. हे आहे शिवाई देवीचे मंदिर. हे मंदिर म्हणजे काळ्या कातरात कोरलेली लेणीच आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक सभामंडप बांधण्यात आलेला आहे.
देवीची सुंदर मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. गाभाऱ्यातील शांतता व जिजाऊ व शिवरायांचे बालस्वरूप असणारी मूर्ती आपल्याला काही वेळ त्या काळात घेऊन जाते. देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे. येथे आम्हाला एक बाल मावळा भेटला, ज्याने शिवाजी महाराजांसारखे कपडे परिधान केले होते. जणू काही बाल शिवाजीच आहे. पूर्वी लोक बोलायचे की शिवराय जन्मावे पण बाजूच्या घरात, पण आता लोकांची बदललेली मनस्थिती पाहून खरंच बरं वाटलं. मंदिराच्या खालच्या बाजूने एक रस्ता आहे. इकडून पुढे आलं की आपल्याला बऱ्याच गुहा बघायला मिळतात. सहसा जास्त पर्यटक इकडे येत नाहीत, तर काही लोकांना हे माहीतही नाही. शिवनेरीवर जवळपास 64 ते 70 लेण्या आहेत. या लेण्या साधारणपणे इसवी सन पूर्व 1 शतक ते 3 शतक या काळातील मानल्या जातात. या लेण्यांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तिथे असणाऱ्या पाण्याच्या टाक्या. डोंगरातून पाझरणारे पाणी साठवण्यासाठी विशिष्ट टाकी कोरलेल्या आहेत व त्यातील पाणी अतिशय थंड आणि स्वच्छ असते. येथील काही लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतील शिलालेख देखील आढळतात. हे शिलालेख त्या काळी लेण्या दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची किंवा राजांची माहिती देतात. या लेण्या हिनयाम बौद्ध पंथाच्या आहेत, त्यामुळे तिथे मूर्तिकाम कमी आणि साधेपणा जास्त दिसून येतो. येथे काही लेण्यांमध्ये उखळ व रशी बांधण्यासाठी किंवा काही वस्तू अडकवण्यासाठी अशा प्रकारची जागा बनवलेली आहे. जर गडावर कधी मुक्कामी राहायचे असल्यास या लेण्यांमध्ये आपण परवानगी मिळाल्यास राहू शकतो, परंतु परवानगी घेणे आवश्यक आहे. काही लेण्या या इतक्या मोठ्या आकाराच्या आहेत की 10 ते 12 लोक आरामशीर यामध्ये राहू शकतात. लेण्या पाहून परत माघारी आल्यावर शिवाई देवीच्या मंदिराच्या वरच्या बाजूने गेलं की आपण पोहोचतो मेणा दरवाजामध्ये. राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या दरवाजाने आत जात असत, म्हणून याला मेणा दरवाजा असे म्हणतात. रचनात्मक दृष्ट्या कपरीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आणि 2 बुरुज आहेत. बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान खोली देखील आहे.
मेना दरवाजातून चढून आल्यावर आपल्याला समोरच अंबरखाना दिसतो. अंबरखाना म्हणजे धान्य कोठार. युद्धाच्या काळात किंवा वेढा पडल्यास किल्ल्यावरील सैन्याला आणि रहिवाशांना अन्नाचा तुटवडा भासू नये या उद्देशाने ही भक्कम इमारत बांधण्यात आली होती. प्रचंड साठवण क्षमता, यामध्ये हजारो मन धान्य साठवून ठेवण्याची सोय होती. साठवलेले धान्य खराब होऊ नये म्हणून इमारतीची रचना हवा खेळती राहील अशा प्रकारची केलेली आहे. अंबरखाना पाहून झाल्यावर आम्ही निघालो शिवकुंज, म्हणजेच या ठिकाणी शिवराय व जिजाऊंचा पुतळा आहे व त्याच्या बाजूलाच शिवरायांच्या जन्माची खोली आहे. इकडे जाणारा रस्ता सपाट आहे, परंतु झाडांना कोणी काही इजा करू नये म्हणून येथे ग्रिल मारण्यात आलेली आहे. तसेच येथे आढळणाऱ्या पक्ष्यांची छायाचित्रे व पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. ते बघत बघत आपण पुढे गेलो की आपल्याला अनेक टाक्याही दिसतात. ही आहेत गडावरील फेमस पाण्याची टाकी. पूर्वी या टाक्यांवर कोणते झाकण वा ग्रिल नव्हते. अतिशय थंड पाणी असणाऱ्या या दोन्ही टाक्या गंगा जमुना टाकी या नावाने ओळखल्या जातात. गडावर सगळीकडे याच टाक्यांमधील पाण्याचा पुरवठा केला जातो. स्वच्छ व थंड पाणी असल्यामुळे या पाण्याचा वापर पिण्यासाठीही केला जातो. ही आहे चूल. तिची रचना किती सुंदर आहे बघा. वरच्या बाजूला भांडे ठेवण्यासाठी जागा व समोरच्या बाजूने लाकूड घालण्यासाठी जागा आहे. पूर्वी त्या काळात जनसंख्या जास्त होती, त्यामुळे चूलही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात असायच्या. अंधार दाटला होता, जुलमाचा डोंगर साचला होता, पण अशातच शिवनेरीच्या अंगाखांद्यावर एक तेज तळपलं. नगाऱ्यांचा कडकडाट झाला, शिंगांची तुतारी गुंजली आणि सह्याद्रीच्या कडेकपारीमधून एकच आवाज घुमला. आकाशात सूर्योदय होण्यापूर्वीच या मातीत एक सूर्याचा जन्म झाला. तो सूर्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. ही दिसणारी इमारत म्हणजेच छत्रपती शिवरायांची जन्मखोली. याच ठिकाणी स्वराज्याचा तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. दगडी बांधकाम असणारी ही इमारत 2 मजली आहे. इमारतीच्या खालच्या दालनात शिवरायांचा एक सुंदर पुतळा आहे व शिवजन्मावेळी असणाऱ्या पाळण्याचा प्रतिकात्मक पाळणा आहे. दरवर्षी शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पाळणा जोजवला जातो. वरच्या दालनात जाण्यासाठी आतील बाजूनेच एक दगडी जिना आहे. इमारतीच्या आतमधील वातावरण हे नेहमी थंड असते. कदाचित दगडी बांधकामामुळे असे असावे. वरील दालनात अशा प्रकारच्या कमानीच्या आकाराचे खिडक्या स्वरूप बनवलेले आहे, ज्यामुळे येथे हवा खेळती राहते. येथे आल्यावर मन प्रसन्न होते. येथून खाली जुन्नर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. संपूर्णपणे दगडी बांधकाम असल्यामुळे येथे 12ही महिने थंडावा असतो. बांधकामाची रचना तुम्ही बघू शकता, किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. हवा येण्यासाठी मोकळी जागा देखील आहे. आजूबाजूचा परिसर येथून स्वच्छ आणि चांगला दिसतो. खोलीतून बाहेरच्या बाजूला आलं की आपण जातो टकमक टोकाकडे. मध्येच एक हत्ती हौद देखील आहे. हत्तींना पाणी पिण्यासाठी व घोड्यांना पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जात असे. समोरच्या बाजूलाच कडेलोट पॉइंट आहे. सजा देण्यासाठी त्या काळात कडेलोट केला जायचा, म्हणून त्याला कडेलोट पॉइंट असे नाव दिले आहे.
मुघल काळात या किल्ल्यावर इस्लाम स्थापत्य शैलीच्या वस्तूही उभारल्या गेल्या. त्यातीलच एक प्रमुख म्हणजे ही कमानी मस्जिद. या वास्तूचे नाव शिवकुंज असे आहे. त्यामध्ये मासाहेब जिजाऊ व बालशुभांना काहीतरी शिकवताना दिसत आहेत. थोडक्यात हा पुतळा आपल्याला शिवरायांच्या बालपणीच्या संस्कारांची व जिजाऊंच्या मार्गदर्शनाची आठवण करून देतो. शिवनेरी व आजूबाजूच्या परिसरात खूप असे प्राणी व पक्षी देखील आहेत. त्याचे फलक किल्ल्यावरील रस्त्यांवर लावलेले आहेत, जे आपल्याला जाता येता दिसतात. तर मित्रांनो, हा होता आपला शिवनेरीचा प्रवास. या मातीत पाऊल ठेवलं की आजही अंगावर शहारे येतात. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या राजांचा ज्वलंत इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.